नमस्कार मित्रांनो, मी उमेश बडे माझ्या नवीन क्रिकेटच्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे एक्स्ट्रा इनिंग्स विथ उमेश या क्रिकेट वेड्या क्रिकेट प्रेमींच्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। आज या सदरातील दुसरा एपिसोड घेऊन मी आपणासमोर हजर झालेलो आहे। तत्पूर्वी पहिल्या एपिसोडला आपल्यासारख्या असंख्य क्रिकेट प्रेमी मित्रमंडळींनी जो मला उदंड प्रतिसाद दिला त्याबद्दल मी आपले मनापासून आभार व्यक्त करतो। त्याचबरोबर एक नम्र विनंती करतो की ज्या मित्रमंडळींना काही कारणास्तव पहिला एपिसोड बघायला मिळाला नसेल किंवा बघू शकला नसाल तर कृपा करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। कारण पहिल्या एपिसोडमधला जो विषय होता त्याच अनुषंगाने दुसऱ्या एपिसोडमध्ये आपण पुढच्या एका विषयावर खोलवर अशी चर्चा करणार आहोत। त्यामुळे कृपा करून पहिला एपिसोड बघायला विसरू नका आणि त्याचबरोबर दुसरा एपिसोड आपल्याला कसा वाटला ते सांगायलाही मला विसरू नका। तर आपल्या दुसऱ्या एपिसोडच्या विषयाबद्दल बोलायचं झाल्यास दुसरा एपिसोड मी म्हणेल तो आहे तो भारतातर्फे रोहित शर्माचा सलामीचा जोडीदार कोण असावा। मित्रांनो, आपणास माहितीच असेल की भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने काही दिवसांपूर्वीच रोहित शर्मालाच भारतीय संघाचा कर्णधार म्हणून विश्वचषकासाठी नियुक्त केलेले आहे। त्यामुळे भारतीय सलामीच्या जोडीतला 50% प्रश्न हा सगळ्यांच्या मते सुटलेला आहे आणि त्यामुळे सगळ्यांनाच असे वाटून जाण्याची शक्यता आहे की उरलेले 50% काम खूप सोपे आहे। पण मित्रांनो, निश्चितच हा प्रकार तसा नाहीये आणि 1 किंवा 2 जागा आणि त्यासाठी 6 ते 7 असे सक्षम उमेदवार असल्यामुळे निवड समितीचं काम हे निश्चितपणे कठीण किंवा जिकरीचं होऊन बसलेलं आहे। तर आजच्या विषयाला सुरुवात करताना मी जसं म्हटलं होतं की भारतीय संघाच्या सलामीच्या जोडीतला दुसरा फलंदाज कोण असावा याविषयी जो आपण चर्चा करणार आहोत त्यात प्रथम आपण बघूया की भारतीय संघातर्फे रोहित शर्मा बरोबर रोहित शर्माला तेवढीच समर्थपणे साथ देण्यासाठी कोण खेळाडू सध्या आपल्या नजरेसमोर उपलब्ध आहे। तर पहिलं नाव निश्चितच आपल्या नजरेसमोर जे येईल ते यशस्वी जयस्वालचं असेल। त्याच्यानंतर विराट कोहली आहे, मग पंजाबतर्फे खेळणारा शुभमन गिल आहे, ईशान किशन आहे, अभिषेक शर्मा आहे। अभिषेक शर्मा सगळ्यांना नवीनच आहे पण यंदाचा IPL हंगाम तो गाजवतो आहे। त्याचबरोबर KL राहुल सुद्धा या स्पर्धेत आहे। सो आपण सुरुवात करूया एकेका खेळाडूच्या बद्दल जाणून घेताना त्याला निश्चित किती संधी आहे। तर सुरुवात करताना आपण यशस्वी जयस्वाल पासून सुरुवात करूया। यशस्वी जयस्वाल हा राजस्थान रॉयल संघाचा सलामीचा फलंदाज आहे। जोस बटलर सारख्या कसलेल्या सलामीच्या फलंदाजाबरोबर तो IPL मध्ये राजस्थान रॉयल संघाची सलामीची जोडी म्हणून खेळत आहे। डावखुरा फलंदाज, अत्यंत आक्रमक फलंदाजी करणारा असा डावखुरा फलंदाज आणि नैसर्गिक गुणवत्ता असलेला सलामीचा फलंदाज म्हणून त्याला जगभरात ओळख प्राप्त झालेली आहे। त्याचबरोबर ह्या IPL मध्ये सुरुवातीला अडखळत खेळत असताना काही सामन्यापूर्वीच त्यांनी एक उत्कृष्ट असे शतक मारत त्याच्या फ्रँचायझीला विजयी केलेले होते आणि आपण आपल्या या स्पर्धेत आणि फॉर्म मध्ये परत आल्याचं त्यांनी दाखवून दिलं होतं। त्यामुळे यशस्वी जयस्वाल राजस्थान रॉयल संघाकडनं त्याचबरोबर भारतीय संघाकडनं पण नियमितपणे सलामीच्या फलंदाजीला खेळत असल्यामुळे
जयस्वालचं या स्पर्धेत निश्चितच त्यांनी इतर फलंदाजांपुढे आव्हान उभं केलं आहे आणि या स्पर्धेतला तो एक प्रमुख खेळाडू आहे. नंतर वळूया विराट कोहलीकडे. विराट कोहली आपल्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यावर आहे आणि तो त्याच्या फ्रँचायझीकडनं सलामीला खेळतो आहे. भारतीय संघातून त्याला सलामीला खेळवलं जावं असा विचार प्रवाह असल्यामुळे आणि तसा मेसेज कदाचित निवड समितीने त्याला दिला असल्यामुळे तो सध्या IPL संघाकडनं सलामीला खेळतो आहे. IPL संघाकडनं सलामीला खेळणं आणि जागतिक पातळीवर म्हणजे आंतरराष्ट्रीय सामन्यात सलामीला खेळताना जो काही फरक असतो तो विराट कोहली सारखा खेळाडू सहज आत्मसात करू शकेल अशी कदाचित निवडकर्त्यांना खात्री असावी म्हणून हा प्रयोग त्यांनी करून बघायचं ठरवलं आहे. त्यामुळे विराट कोहली हा सलामीला खेळताना बघायला पण सगळ्यांना आवडेल. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विराट कोहली सध्याच्या IPL मधला सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे आणि सलग म्हणण्यापेक्षा IPL हंगामात 9 वेळा 400 पेक्षा जास्त धावा करणारा तो एकमात्र फलंदाज आहे. विराट कोहलीचा सध्याचा स्ट्राईक रेट जर बघितला तर तो साधारण 135च्या पुढे आहे आणि पॉवर प्ले मध्ये उंच आणि लांब लांब फटके मारण्याची डेफिनेटली त्याच्यात कुवत आहे. पण मधल्या षटकात खास करून फिरकी गोलंदाज जेव्हा मारा करायला येतात त्यावेळेला तो त्याचा स्ट्राईक रेट तेवढा मेंटेन करू शकत नाही आणि जर का विराट कोहली सलामीला खेळत नसेल तर मधल्या फलीत त्याला खेळवताना आपल्याला आपल्या संघाचा समतोल थोडासा बिघडण्याची शक्यता असल्यामुळे विराट कोहली जर सलामीला खेळेल तर निश्चितच त्यांनी तोही या स्पर्धेत असणार आहे. नंतर वळूया की शुभमन गिलकडे. शुभमन गिल हा गुजरात संघाचा अविभाज्य घटक आहे. यावर्षी तो गुजरात संघाचा कर्णधार सुद्धा आहे. नैसर्गिक गुणवत्ता असलेला उजव्या हाताचा सलामीचा फलंदाज. IPL तसेच भारतीय संघातर्फे विविध आंतरराष्ट्रीय सामन्यात सलामीला खेळण्याचा अनुभव या त्याच्या जमेच्या बाजू आहेत. सुरुवातीपासून समोरच्या गोलंदाजीवर आक्रमण करणं आणि समोरच्या गोलंदाजीच्या चिंधड्या उडवून टाकण्याची जी एक कला असते ती शुभमन गिलला अवगत आहे. शुभमन गिलने रोहित शर्मा बरोबर बऱ्याच चांगल्या ओपनिंग पार्टनरशिप आपण ज्याला म्हणू शकतो त्या भारताला दिलेल्या आहेत आणि ह्या IPL स्पर्धेत जरी शुभमन गिल फारसा चमक दाखवू शकला नसला आणि त्याचा स्ट्राईक रेटही फारसा नसला तरीही शुभमन गिल हा निश्चितच भारतीय संघातर्फे ह्या ओपनिंग जोडीतला एक फलंदाज म्हणून या स्पर्धेत आजही टिकून आहे. ईशान किशन. आपणास माहितीच असेल की पहिल्या एपिसोडमध्ये मी भारतीय संघाचा यष्टीरक्षक कोण असावा हे आपणास याबद्दल माझे मत आपणापुढे मांडले होते. त्याच दुव्याला मी पुढे नेत असं म्हणेल की ईशान किशन हा भारतीय संघातर्फे रोहित शर्माच्या बरोबरीने सलामीचा एक सगळ्यात टॉपचा कंटेंडर म्हणून मी त्याचं नाव इथे घेऊ शकतो. ईशान किशन हा डावखुरा फलंदाज आहे. तो यष्टीरक्षण करू शकतो आणि त्याचबरोबर तो मुंबई इंडियन्स संघाकडनं ज्या संघाकडनं रोहित शर्मा सलामीला येतो म्हणजे अर्थातच रोहित शर्मा आणि ईशान किशन ही जोडी मुंबई संघाची सलामीची जोडी असल्यामुळे आणि डावखुरा आणि उजवा फलंदाजीची ती जोडी असल्यामुळे रोहित शर्माची आणि ईशान किशनची जी केमिस्ट्री आहे ती इतर खेळाडूंच्या केमिस्ट्रीपेक्षा सगळ्यात उत्तम असल्यामुळे ईशान किशनची या स्पर्धेतली संधी सगळ्यात जास्त आहे. तर ईशान किशन हा डावखुरा फलंदाज आहे. त्याचबरोबर तो यष्टीरक्षण करू शकतो. ह्या त्याच्या दृष्टीने जमेच्या बाजू आहेत आणि ईशान किशनचा
आत्ताचा स्ट्राईक रेट बघता त्यांनी जरी खूप मोठ्या अशी धावसंख्या जरी उभारली नसेल तरीही त्यांनी ज्या काही खेळी केल्या आहेत त्या खेळी करताना त्यांनी जो स्ट्राईक रेट मेंटेन केलेला आहे तो अतिशय छान असल्यामुळे ईशान किशन हा सुद्धा भारतीय संघाचा आणि पर्यायाने रोहित शर्मा बरोबर ओपनिंग पेअर मधला एक खेळाडू असू शकतो. अभिषेक शर्मा हे नाव तसं सगळ्यांनाच नवीन असू शकतं. अभिषेक शर्मा हा पंजाबचा खेळाडू आहे. उजव्या हाताने फलंदाजी आणि डाव्या हाताने फिरकी गोलंदाजी असं त्याचं एकंदरीत हे त्याचा खेळाचं वर्णन आपण करू शकतो. सनरायझर हैदराबादकडनं ट्रॅव्हल्स हेड बरोबर सलामीला खेळताना ह्या वर्षी ज्या काही मोठमोठ्या धावसंख्या सनरायझर हैदराबादनी उभारल्या आहेत त्यात अभिषेक शर्माच्या वादळी फलंदाजीचा डेफिनेटली हात आहे. अभिषेक शर्माने ज्या काही खेळी केल्या आहेत त्या प्रत्येक खेळीत जरी 50च्या पुढे तो गेला नसेल तरीही साधारण 200 पेक्षा जास्तच्या स्ट्राईक रेटने अभिषेक शर्माने फलंदाजी केलेली आहे आणि त्याच्या सुरुवातीच्या फलंदाजीमुळेच पॉवर प्ले मध्ये हैदराबाद संघाला बऱ्याच वेळेला 75च्या पुढे किंवा 10 ते 11च्या रन रेटनी धावसंख्या गाठता आलेली आहे. अभिषेक शर्मा बद्दल बोलायचं झाल्यास अभिषेक शर्मा हा T20 साठी उपयुक्त अशी डावखुरी फिरकी गोलंदाजी ही करू शकतो आणि त्यामुळेच अभिषेक शर्माचा जर संघात समावेश करण्यात आला तर एक अतिरिक्त गोलंदाज आपल्याला मिळण्याची शक्यता असते. सत्यशेवटी के.एल. राहुलकडे येऊ. के.एल. राहुल आणि ईशान किशन यांच्यात बऱ्याचशा सिमिलॅरिटीज मी आहे असं म्हणेल. एक डावखुरा फलंदाज आहे, एक उजवा फलंदाज आहे. दोघंही सलामीला फलंदाजी करू शकतात. दोघांनाही यष्टिरक्षणाचा उत्तम अनुभव आहे आणि दोघांनीही आंतरराष्ट्रीय सामन्यात जशी सलामीला फलंदाजी केली आहे तसंच यष्टिरक्षणही केलेलं आहे. फरक एवढाच आहे की ईशान किशनचा स्ट्राईक रेट हा के.एल. राहुलपेक्षा निश्चितच उजवा आहे. पण के.एल. राहुल बद्दल जर बोलायचं झालं तर के.एल. राहुल संथ सुरुवातीनंतर गिअर बदलून प्रचंड वेगाने धावा काढू शकतो आणि संघातला एक वरिष्ठ खेळाडू असल्यामुळे त्याचं संघात असणं हे पण संघाच्या दृष्टीने एक जमेची बाजू असू शकते. के.एल. राहुल फलंदाजी बरोबर यष्टिरक्षण आणि तीही सलामीला करतो हे पण त्याच्या दृष्टीने एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असू शकते. तर आपण हे 6 खेळाडू बघितले. त्यानुसार ईशान किशन, विराट कोहली, यशस्वी जयस्वाल आणि के.एल. राहुल हे 4 खेळाडू फक्त 2 स्थानांसाठी या स्पर्धेत खूप पुढे आहेत. त्यामुळे जर का ईशान किशनला अंतिम संघात निवडलं तर भारत एक अतिरिक्त गोलंदाज किंवा अतिरिक्त फिनिशर म्हणून एक फलंदाज घेऊ शकतो, कारण यष्टिरक्षणाची जबाबदारी आपण सलामीच्या फलंदाजावर देऊ शकतो. तीच बाब मी के.एल. राहुल बद्दल बोलू शकेल. विराट कोहली बद्दल बोलायचं झालं तर विराट कोहली जर सलामीला खेळला तरच त्याने अंतिम संघात त्याला खेळवण्यात यावं अशा परखड मताचा मी आहे. त्याच्यानंतर यशस्वी जयस्वाल हा खरं तर सगळ्यात जास्त वरच्या दर्जाचा खेळाडू जरी आहेच, पण त्याचबरोबरीने त्याच्याशी स्पर्धा करण्यासाठी जे खेळाडू आहेत त्यांच्या इतर गुणवत्ता लक्षात ठेवता मी सध्या तरी ईशान किशन, त्याच्यानंतर विराट कोहली, 3 नंबरवर के.एल. राहुल आणि 4 नंबरवर यशस्वी जयस्वाल अशा 4 खेळाडूंना प्राधान्य देईल आणि यापैकी कुठले 2 खेळाडू यष्टिरक्षक आणि सलामीचा फलंदाज म्हणून किंवा सलामीचा फलंदाज म्हणून भारतीय संघात स्थान मिळवतील ते आपल्याला निश्चितच पुढच्या काही दिवसात बघायला मिळेल. तर मंडळींनो,
मित्रमंडळींनो, आपणास माझा हा एपिसोड कसा वाटला हे आपणास मला नक्की कळवायचे आहे. त्यामुळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला, लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.